आज एकदम साधी सिंपल भाजी बनवणार आहे। रोज तिखट खाऊन खाऊन खूप कंटाळा आलता, म्हणून आज एकदम साधी सिंपल भाजी बनवणार आहे गवार आणि बटाट्याची। तर तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा। खूप सिंपल आहे, काहीच म्हणजे सामान जास्तीचं लागत नाही। तर चला मग बघूया। आता मी हे गवार घेतली आहे आणि बटाटा पण घेतला आहे, ते चांगलं धुवून ठेवलेलं आहे। आणि आता मी गॅसवर पहिलं पॅन ठेवणार आहे। पॅनमध्ये मी ऑइल टाकणार आहे। ऑइल टाकलेलं आहे, त्यामध्ये मी जिरं मोहरी टाकणार आहे। पहिली जिरं मोहरी चांगली तडतडली की मग त्यामध्ये मी लसूण ॲड करणार आहे। ऑनियन नाही, टोमॅटो पण नाही, काहीच नाही बाकीचं। आता ह्यामध्ये मी हळद टाकणार आहे 1 चमचा, आणि मग त्यामध्ये मी आपल्या ह्या भाज्या टाकणार आहेत। घरात ह्या 2च भाज्या अवेलेबल होत्या, म्हणून मग मी ह्याच भाज्यांचं म्हटलं काहीतरी युनिक रेसिपी आपण ट्राय करावी। पण एकदम साधी सिंपल आहे, ह्याच्यात काय एक्स्ट्रा ॲड पण काय केलेलं नाही आहे। मी घरात आहे त्याच अवेलेबल सामानावरच सगळं बनवलेलं आहे। आता मी हे गवार आणि बटाटा जरा अजून 5 मिनटं शिजवणार आहे झाकण लावून। मग नंतर त्याला पाणी सुटलं की ते जरा हाय फ्लेमवर असं थोडंसं क्रिस्पी होण्यापुरतं ठेवणार आहे। मग नंतर आपण त्यात मसाले ॲड करणार आहे, म्हणजे एक चमचे। आता मी हे 5 मिनटासाठी ठेवते आहे झाकण लावून। आणि हे बघा, आपली भाजी तयार आहे आणि म्हणजे अशी क्रिस्पी पण झालेली आहे, अजून मला हलवायची होती। आणि पहिलं मग मी आता ह्याच्यात लाल तिखट 1 चमचा ॲड करणार आहे। तुम्हाला जर अजून स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता। आणि ह्याच्यात मी थोडासा गरम मसाला टाकते आहे। आणि भाजी जास्त स्पायसी नाही झालेली, ते फक्त कलर ते दिसून येतो आहे तुम्हाला। आणि हे जरा मी अजून थोडंसं हाय फ्लेमवरच मी भाजी हे करते आहे, भाजीला थोडंसं क्रिस्पीनेस येईल। आणि आपली भाजी रेडी आहे आणि मी त्याच्यावर आता कोथिंबीर ॲड करते आहे। आणि मागून आशूचा आवाज येत असेल, तो जरा इग्नोर करा, कारण की तो त्याचा ब्लॉग शूट करतोय। आणि ही आपली भाजी रेडी आहे। एकदम म्हणजे एकदम साधी सोपी आणि लवकर होती ही भाजी। तुम्ही कधी थकलेले असाल म्हणजे आणि स्पायसी पण खायचं नसेल तर तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करा। आणि चवीला पण खरंच खूप छान झालेली आहे भाजी। जर तुम्हाला ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।